मागील भागात रणवीरच्या हातातला फोन थरथरला. त्याचे डोळे रागाने लाल झाले. त्या एका फोन कॉलने नियाच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि कडू सत्य रणवीरसमोर उघडे केले होते. ती मुलगी ज्या घरात राहते तिथे तिचे कोणतेही अस्तित्व नाही. तिथे फक्त तिचा छळ होतोय. रणवीरने आज झोपलेल्या नियाकडे पाहिले. आता त्याच्या मनात तिच्याबद्दल राग किंवा सूड नव्हता, तर एक प्रचंड सहानुभूती, आदर आणि एका अनोख्या रक्षणाची भावना निर्माण झाली होती. आता पुढे हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पसरलेली ती भयानक शांतता रणवीरच्या हृदयाची धडधड अधिकच वाढवत होती. हातात धरलेला नियाचा फोन अजूनही थरथरत होता. सासू सुलोचनाबाईंच्या त्या विषारी आणि क्रूर शब्दांचे प्रतिध्वनी रणवीरच्या कानात अजूनही घुमत होते. ए रान रान, निया, कुठे मरते आहेस अजून? उशिरा आलीस ना तर आज रात्री तुला घरात घेणार नाही. बाहेरच कुत्र्यांसारखे पळून राहा. रणवीरने घट्ट मुठी आवळल्या. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे कठोर झाले होते. तो एक असा माणूस होता ज्याने आयुष्यात फक्त सत्ता, पैसा आणि आदर पाहिला होता. पण आज एका असहाय गरोदर स्त्रीवर तिच्याच घरात होणारा हा अनन्वित अत्याचार ऐकून त्याच्यातील सुप्त माणूस जागा झाला होता. तो संत पावलांनी नियाच्या ICU वॉर्डच्या दारापाशी गेला. काचेतून आत पाहताना त्याला निया अत्यंत नाजूक आणि निरागस दिसत होती. ती तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संघर्षाशी लढत होती आणि तो मात्र तिच्यावर स्वतःचा अहंकार गाजवत होता. मी किती मोठा मूर्ख होतो. रणवीरने डोळे मिटून स्वतःच्या कपाळावर हात मारला. रस्त्यावर तिने मला सुनावले म्हणून मी तिच्याशी बदला घ्यायला निघालो होतो, पण ती तर आधी दुःखाच्या डोंगराखाली दबलेली आहे. त्याचवेळी नर्सने बाहेर येऊन सांगितले, पेशंटला शुद्ध आली आहे, तुम्ही आज जाऊ शकता. रणवीरने स्वतःला सावरले आणि हळूच दाराचे हँडल खाली दाबून आत प्रवेश केला. वॉर्डमधील वातावरण शांत होते. सलाईनच्या बाटलीतून पडणारा प्रत्येक थेंब जानकीच्या मनगटात उतरत होता. नियाचे हळूच डोळे उघडले. पांढरी शुभ्र छत आणि औषधांचा उग्र वास जाणवताच ती समजली की ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिने घाईघाईने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोके पुन्हा चक्रावले. शांत रहा, उठण्याचा प्रयत्न करू नकोस. रणवीरचा गंभीर पण अत्यंत मृदू आवाज तिच्या कानावर पडला. नियाने वळून पाहिले. समोर तिचा कडक आणि शिस्तप्रिय बॉस रणवीर वर्मा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी असणारा तो तुच्छतेचा भाव आज गायब होता. उलट त्याच्या डोळ्यात एक वेगळीच काळजी आणि अस्वस्थता दिसत होती. सर, मी इथे, निया घाबरत म्हणाली. मला माफ करा सर, आज ऑफिसमध्ये माझ्याकडून काम अपूर्ण राहिले. मी विखुरलेले कागद आत्ताच गोळा करते. ती सलाईनची सुई काढायला लागली. निया गप्प बस. रणवीरने किंचित मोठ्या पण काळजीयुक्त आवाजात तिचे हात पकडले. त्याच्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती. तुला काम पडले आहे का? स्वतःच्या शरीराची काय अवस्था करून ठेवली आहेस तू? नियाने आश्चर्याने रणवीरकडे पाहिले. सर? रणवीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि बाजूची खुर्ची ओढून तिच्या बेडजवळ बसला. तो थोडा वेळ शांत राहिला. मग अत्यंत संथ आवाजात म्हणाला, डॉक्टरांनी मला सर्व सांगितले आहे निया. तू प्रेग्नेंट आहेस. नियाचा श्वास रोखला गेला. तिचे रहस्य उघडे पडले होते. तिला वाटले की आता रणवीर तिला नोकरीवरून काढून टाकेल, कारण कोणतीही कंपनी एका गरोदर स्त्रीला काम देण्यास कचरायल. सर प्लीज. नियाचे डोळे पाण्याने भरले. तिने जोडलेले हात रणवीर समोर ठेवले. मला नोकरीवरून काढू नका सर. मला या पैशांची खूप गरज आहे. मी तुम्हाला आश्वासन देते, मी माझ्या कामावर माझ्या परिस्थितीचा अजिबात परिणाम होऊ देणार नाही. मी डबल शिफ्ट करेन, पण प्लीज मला काढून टाकू नका. रणवीर तिचे जोडलेले हात पाहून हादरला.
तो पटकन उठला आणि तिचे हात खाली करत म्हणाला, वेडी झाली आहेस का तू? मी तुला नोकरीवरून काढणार नाही आणि तुला कोणतीही डबल शिफ्ट करण्याची गरज नाही. त्याचं बोलणं ऐकून निया त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिली. उलट रणवीरने स्वतःचे डोके खाली झुकवले आणि म्हणाला, मला तुला सॉरी म्हणायची आहे निया. सर, तुम्ही आणि मला सॉरी? हो. रणवीरने तिच्या डोळ्यात पाहिले. आज सकाळी मी तुझ्याशी जो व्यवहार केला तो अत्यंत चुकीचा होता. मी तुझ्याकडून 3 वर्षांचे काम एका दिवसात करून घ्यायचा प्रयत्न केला. मी तुला उपाशी ठेवले. मला माहीत नव्हते की तू या अवस्थेत आहेस. जर आज तुला किंवा तुझ्या बाळाला काही झाले असते तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. रणवीर वर्मासारखा एक अब्जाधीश माणूस एका साध्या मुलीसमोर मान झुकवून माफी मागत होता. नियाला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यांतून घडाघडा अश्रू वाहिले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, तर तिला मिळालेल्या आधाराचे होते. सर, तुम्ही माझी काहीच चूक नसताना एवढी काळजी घेत आहात. खूप खूप धन्यवाद, निया ओठ आवळून म्हणाली. रणवीरने तिच्या पर्समधून फोन काढला आणि टेबलवर ठेवला. तुझ्या सासूचा फोन आला होता. मी उचलला आणि त्यांनी तुझ्याशी ज्या भाषेत संवाद साधला तो मी ऐकला. नियाचा चेहरा क्षणार्धात पांढरा पडला. तिची कौटुंबिक रहस्यही आता रणवीरसमोर उघडे पडले होते. तिने मान खाली घातली. तुझे लग्न झाले आहे, तू प्रेग्नेंट आहेस. मग तुझे पती कुठे आहेत? आणि तुझे सासरचे लोक तुझ्याशी इतक्या क्रूरपणे का वागत आहेत? रणवीरने शांतपणे पण आग्रहाने विचारले. तसा नियांच्या अश्रूंचा बांधकेळ फुटला. तिने एका श्वासात स्वतःच्या भूतकाळाचे दार उघडले. नियाचा भूतकाळ. माझा नवरा आदित्य. निया हुंदकेतीत बोलू लागली. त्यांच्यावर माझे खूप प्रेम होते सर. आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. आदित्य अतिशय प्रेमळ आणि दयाळू होते. त्यांच्या घरात त्यांची आई, बाबा आणि भाऊ विक्रम होते. जेव्हा आदित्यने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी खूप विरोध केला, कारण मी अनाथ होते आणि माझ्याकडे पैसे नव्हते. पण आदित्यने घरच्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी मंदिरामध्ये लग्न केले. लग्नानंतर त्यांनी मला त्यांच्या घरी आणले. सासरच्यांनी मला कधी सून म्हणून स्वीकारले नाही. त्या घरातील मोलकरीणपेक्षाही माझी अवस्था वाईट होती. तरीही आदित्य माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. आता नियाचा आवाज थरथरू लागला. 4 महिन्यांपूर्वी मला कळले की मी प्रेग्नेंट आहे. आदित्य खूप खुश होते. त्यांनी पूर्ण शहरात मिठाई वाटली होती. ते म्हणाले होते की आता आपल्या बाळासाठी ते नवीन घर घेतील. पण काय निया? रणवीरने अत्यंत उत्सुकतेने आणि हळुवारपणे विचारले. त्या दिवशी सासूबाईंनी मला बाजारातून काही सामान आणायला सांगितले. माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून आदित्य स्वतः ते सामान आणायला गेले आणि रस्त्यात एका भरधाव ट्रकने त्यांच्या गाडीला उडवले. निया आता मोठ्याने रडू लागली. त्यांचा जागीच मृत्यू झाला सर, आणि त्यांच्या मृत्यूचा सर्व दोष सासरच्यांनी माझ्यावर मढवला. ते मला कुलक्षणी आणि नवऱ्याला खाणारी मानतात. आदित्यच्या जाण्यानंतर त्यांनी मला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केला, पण माहेर नसल्यामुळे मी कुठे जाणार? मी त्यांच्या घरातील सर्व कामे करते, त्यांचे टोमणे सहन करते, फक्त माझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळासाठी. मला त्याला जन्माला घालायचे आहे सर. आदित्यची ही शेवटची आठवण आहे माझ्याकडे. नियाची ही करुण कहाणी ऐकून रणवीरनेचे मन शून्य झाले. त्याच्या मनात त्या सासरच्या लोकांबद्दल प्रचंड राग निर्माण झाला. ज्या मुलीला या काळात प्रेमाची आणि काळजीची गरज होती, तिला ते लोक जनावरासारखे राबवत होते. रणवीरने टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास भरला आणि नियाच्या हातात दिला. शांत हो निया, आता बस, आणखी रडू नकोस. नियाने पाणी प्यायले आणि स्वतःला सावरले.
घड्याळात रात्रीचे 9 वाजले होते. मला आता घरी गेले पाहिजे सर, निया घाबरून म्हणाली. सासूबाईंनी मला धमकी दिली होती की उशिरा आले तर त्या मला घरात घेणार नाही. जर त्यांनी मला घराबाहेर काढले तर मी या रात्री कुठे जाईल? तू त्या नरकात परत जाणार आहेस? रणवीरचा आवाज कठोर झाला. मला जावंच लागेल सर, माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही, निया हताशपणे म्हणाली. रणवीर थोडा वेळ विचार करत उभा राहिला. मग तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला सोडतो. नको सर, मी बसने जाईल. निया, मी जे सांगतोय ते गप्पपणे ऐक. ही माझी ऑर्डर आहे, एक बॉस म्हणून. रणवीरने जरा कडक स्वरात म्हटले, पण त्याच्या डोळ्यात काळजी होती. काही वेळातच रणवीरची काळी मर्सिडीज निया राहत असलेल्या चाळीच्या गल्लीत येऊन थांबली. एका आलिशान गाडीला गल्लीत आलेले पाहून आजूबाजूचे लोक खिडक्यांमधून डोकावून पाहू लागले. गाडीतून आधी रणवीर उतरला, मग त्याने नियाला हळूच बाहेर येण्यास मदत केली. नियाचे पाय अजूनही थरथरत होते. ती स्वतःच्या घराच्या दारापाशी पोहोचली. दारातून बंद होते. नियाने घाबरतच दार ठोठावले. आई, दार उघडा. काही क्षणांतच दार जोरात उघडले गेले. समोर सुलोचनाबाई उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक केरसुणी होती आणि चेहऱ्यावर राक्षसी राग. आलीच वाटतं महाराणी, सुलोचनाबाई जोरात ओरडल्या. रात्रीचे 9:15 वाजले आहेत. कोणत्या पुरुषासोबत रात्र घालून आलीस ग? सुलोचनाबाईंचा हा अश्लील शब्द ऐकून नियाच्या पाठीमागे उभा असलेला रणवीर संतापाने पेटून उठला. तोंड सांभाळून बोला. रणवीर पुढे आला आणि त्याचा गरजणारा आवाज संपूर्ण गल्लीत घुमला. सुलोचनाबाई आणि आत बसलेले सासरे गणपतराव आणि विक्रम हे सर्वजण रणवीरचा तो रुबाबदार अवतार, त्याचा महागडा सूट आणि त्याचे कडक व्यक्तिमत्व पाहून दचकले. कोण आहेस तू? सुलोचनाबाईंनी विचारले. मी रणवीर वर्मा, वर्मा कॉर्पोरेशनचा मालक आणि नियाचा बॉस, रणवीरने अत्यंत ताठ मानेने उत्तर दिले. तुमची सून माझ्या कंपनीत काम करते. आज तिची तब्येत बिघडल्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये होती. आणि तुम्ही एक आई असून एका प्रेग्नंट स्त्रीशी अशी भाषा वापरता? तेवढ्यात विक्रमही पुढे आला. आहो साहेब, आमच्या घरचा मामला आहे, तुम्ही मध्ये पडू नका. ही आमच्या भावाची बायको आहे, आम्ही याला काय हवे ते बोलू. रणवीरने विक्रमच्या कॉलरकडे एक तीक्ष्ण नजरेने पाहिले. तशी विक्रमची पाचावर धारण बसली आणि तो थेट 2 पावलं मागे सरकला. जर यापुढे तुम्ही नियाला किंवा तिच्या पोटातील बाळाला कोणताही मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला, रणवीरने सुलोचनाबाईंच्या डोळ्यात डोळे घालून इशारा दिला, तर वर्मा कॉर्पोरेशनचे वकील तुम्हाला अशा केसमध्ये अटकवतील की तुमचे उर्वरित आयुष्य जेलच्या गजांमागे जाईल. समजले? रणवीरचा तो धाक असा होता की सुलोचनाबाईंच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडला नाही. गणपतराव सुन्न होऊन पाहतच राहिले. रणवीर आता नियाकडे वळला. त्याचा आवाज क्षणार्धात मऊ झाला होता. निया, उद्यापासून तुला सकाळी 9 ऐवजी 10 वाजता ऑफिसमध्ये यायचे आहे आणि तुझा पिकअप आणि ड्रॉप कंपनीच्या गाडीतून होईल. स्वतःची काळजी घे. नियाने डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणून मान हलवली. जी सर, थँक्यू. रणवीर वळला आणि निघून गेला. पण जाता जाता त्याने नियाच्या सासरच्यांवर असा धाक बसवला होता की त्या रात्री सुलोचनाबाईंनी नियाला एक शब्दही बोलण्याची हिंमत केली नाही. आज रणवीरच्या विशाल आणि आलिशान वर्मा मॅन्शनमध्ये एक वेगळाच माहोल होता. वर्मा मॅन्शनची मालकीन आणि रणवीरची आई कल्याणी देवी वर्मा. कल्याणी देवी या अत्यंत कडक खानदानी आणि परंपरेला जपणाऱ्या स्त्री होत्या. त्यांना समाजात स्वतःच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा प्रचंड अभिमान होता.
डायनिंग टेबलवर नाश्ता करत असताना कल्याणी देवींनी रणवीरकडे पाहिले. रणवीर, काल तू रात्री उशिरा घरी आलास आणि ड्रायव्हर सांगत होता की तू कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतास. कल्याणी देवींनी चहाचा घोट घेत विचारले. रणवीरने पेपर बाजूला ठेवला. हो आई, माझ्या ऑफिसमधील एक नवीन एम्प्लॉय होती. तिची तब्येत बिघडली होती. एम्प्लॉई? कल्याणी देवींनी बारीक नजरेने पाहिले. तुला कधीपासून कर्मचाऱ्यांची एवढी काळजी वाटायला लागली? तू तर कोणाला साधी लिफ्टही देत नाहीस. ती जरा विशेष परिस्थितीमध्ये आहे आई. ती प्रेग्नेंट आहे आणि तिची घरची परिस्थिती खूप वाईट आहे, रणवीर म्हणाला. कल्याणी देवींच्या चेहऱ्यावर नापसंतीचे भाव आले. रणवीर, तू एक बिझनेसमॅन आहेस, कोणतीही संस्था चालवणारा ट्रस्टी नाहीस. अशा लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात लक्ष देणे थांबव. आपल्या घराची एक प्रतिष्ठा आहे, हे विसरू नकोस. रणवीर शांत राहिला, पण त्याच्या मनात नियाचा तो असहाय्य चेहरा सतत येत होता. कल्याणी देवी पुढे म्हणाल्या, आणि हो, पुढच्या महिन्यात तुझा आणि तनिषाचा साखरपुडा ठरवायचा आहे. तिच्या घरचे लोक आज संध्याकाळी घरी येत आहेत. तनिषा, शहरातील एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी, दिसायला अतिशय मॉडर्न, गर्विष्ठ आणि पैशांचा माज असणारी मुलगी, जिला कल्याणी देवींनी रणवीरसाठी पसंत केले होते. रणवीरच्या चेहऱ्यावर कोणतेही आनंददर्शक भाव आले नाहीत. तो फक्त म्हणाला, आई, मला ऑफिससाठी उशीर होतोय, मी निघतो. आणि एवढं बोलून तो निघून गेला. दुपारी 12 वाजता वर्मा कॉर्पोरेशनमध्ये निया तिच्या कॅबिनमध्ये बसून कामात व्यस्त होती. तिची तब्येत कालपेक्षा थोडी बरी होती. अचानक तिच्या डेस्कसमोर एक महागडा, सुंदर डिझाईन केलेला टिफिन बॉक्स येऊन पडला. नियाने वर पाहिले. समोर रणवीर उभा होता. सर, हे काय आहे? तुझा दुपारचा डब्बा, रणवीरने साधेपणाने म्हटले. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तुला पौष्टिक आणि वेळेवर अन्न खायला सांगितले आहे. मला माहीत आहे की तू तुझ्या घरून डब्बा आणला नसशील. त्याचं बोलणं ऐकून निया आश्चर्यचकित झाली. पण सर, तुम्ही माझ्यासाठी डब्बा आणलात? हे योग्य नाही. मी एक साधी कर्मचारी आहे. मी तुझा बॉस आहे निया, आणि तुला ऑर्डर देतोय की हा डब्बा पूर्ण संपवायचा आहे, रणवीरने खोट्या रागाने म्हटले. जर डबा संपवला नाहीस तर तुझा पगार कापला जाईल. नियाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक सुंदर हळूवार हास्य उमटले. रणवीरच्या या दमदाटी मागे दडलेले प्रेम आणि काळजी तिला स्पष्ट दिसत होते. ठीक आहे सर, मी खाईन, निया हसत म्हणाली. रणवीर काही क्षण तिच्या त्या हास्याकडे पाहतच राहिला. निया हसताना खूपच सुंदर दिसत होती. तिचे ते निखळ हास्य पाहून रणवीरच्या हृदयाचा ठोकाच सुटला. आजपर्यंत त्याने अनेक सुंदर मुली पाहिल्या होत्या, पण नियाच्या या साधेपणात आणि हास्यात एक वेगळीच जादू होती. रणवीर स्वीकारू शकत नव्हता, पण त्याच्या मनात नियाबद्दल एका वेगळ्याच प्रेमाचा अंकुर फुटू लागला होता. पण हे सुख फार काळ टिकणार नव्हते. त्याच दिवशी संध्याकाळी निया ऑफिसचे काम संपवून बाहेर पडत असताना लिफ्टपाशी आली. तिला एक स्त्री भेटली. ती स्त्री अतिशय भडक कपड्यांमध्ये, हातात महागडी बॅग घेऊन उभी होती. तनिषा. तनिषाने नियाच्या साध्या ड्रेसकडे पाहिले आणि तिच्या पोटाकडे अतिशय तुच्छतेने पाहिले. एक्सक्यूज मी, तू या ऑफिसमध्ये कचरा उचलण्याचे काम करतेस का? तनिषाने नाक मोडत विचारले. निया शांतपणे म्हणाली, नाही मॅडम, मी इथे फायनान्स विभागात असिस्टंट आहे. ओ, खरोखर? रणवीर आजकाल अशा प्रेग्नेंट आणि फाटक्या लोकांनाही नोकरीवर ठेवतो का? तनिषा उपरोताने हसली. त्याचवेळी रणवीर तिथे आला. तनिषा, तू इथे काय करतेस? रणवीर बेबी. तनिषा रणवीरच्या जवळ गेली आणि त्याच्या हाताला विलगली.
मी तुला सरप्राईज द्यायला आले होते. आपण एकत्र डिनरला जाणार होतो ना? नियाने रणवीर आणि तनिषाकडे पाहिले. तिच्या मनात अचानक एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. तनिषाने नियाकडे बोट दाखवत म्हटले, रणवीर, या मुलीला नोकरीवरून काढून टाक. हिच्या अशा अवताराने तुझ्या ऑफिसचा क्लास खराब होतो. रणवीरने तनिषाचा हात स्वतःपासून बाजूला केला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तनिषा, निया माझी एम्प्लॉई आहे आणि तिच्या कामावर बोलण्याचा अधिकार फक्त मला आहे. तू माझ्या ऑफिसच्या कामात हस्तक्षेप करू नकोस. त्याचं बोलणे ऐकून तनिषा स्तब्ध झाली. रणवीरने एका साध्या कर्मचाऱ्यासाठी तिच्यावर ओरडावं? तू माझ्यावर ओरडतोयस? एका भिकारी मुलीसाठी? तनिषा चौताळली. तनिषा, गेट आउट. रणवीरही गरजला. तशी तनिषा रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. पण जाता जाता तिने नियाकडे एका भयंकर द्वेषाने पाहिले. या साध्या मुलीमुळे रणवीरने माझा अपमान केला. मी हिला सोडणार नाही. रात्रीचे 8 वाजले होते. निया ऑफिसमधून बाहेर पडून बस स्टॉपच्या दिशेने एकटी चालत होती. रस्ता बऱ्यापैकी निर्जन होता. पावसाचे हलके थेंब पडू लागले होते. तेवढ्यात अचानक एक काळ्या रंगाची व्हॅन नियाच्या शेजारी येऊन थांबली. त्या व्हॅनमधून 3-4 दारू पिलेले गुंडे बाहेर आले आणि त्यांनी नियाचा रस्ता अडवला. अरे वा, काय माल आहे यार. एक गुंडा विकृतपणे हसला. या अवस्थेत कुठे निघालीस सुंदरी? त्याचं बोलणे ऐकून निया घाबरून मागे सरकली. माझा रस्ता सोडा, मला जाऊ द्या. अरे सोडू ना, पण आधी आमच्यासोबत जरा मज्जा तर कर. दुसऱ्या गुंड्याने तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. या पोटातील बाळाच्या बापाने सोडून दिले वाटतं तुला. चल, आम्ही तुला सांभाळतो. सोडा मला, वाचवा, कोणीतरी वाचवा. निया मोठ्याने ओरडू लागली. गुंड्याने तिला जोरात ओढले आणि व्हॅनमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. नियाने स्वतःचे पोट दोन्ही हातांनी घट्ट पकडले होते. माझ्या बाळाला काहीही करू नका, प्लीज. त्याचवेळी रस्त्यावर दिव्यांचा तीव्र प्रकाश पडला आणि रणवीरची मर्सिडीज थेट त्या गुंड्यांच्या व्हॅनसमोर येऊन थांबली. गाडीतून रणवीर बाहेर आला. त्याचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्याच्या अंगातील सर्व नसा रागाने फुलल्या होत्या. नियाला त्या गुंड्यांच्या तावडीत पाहून रणवीरचा संयम पूर्णपणे सुटला. माझ्या नियाला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली? रणवीर वाघासारखा त्यांच्यावर तुटून पडला. पुढील भाग लवकरच. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.